नमस्कार मंडळी, मी संजना संजय भोगले। आज मी माझ्या मालवणी कवग्या ह्या यूट्यूब चॅनलवर डेंगू आणि मलेरिया ह्या रोगांबद्दल थोडीशी माहिती देणार असे। तर मंडळी, ह्यो डेंगू आणि मलेरिया ह्यो होता कसो? आपण नेहमी असं सहज म्हणान जातो, अरे तेका मलेरिया झालो रे, अरे तेका डेंगू झालो रे। पण हे आजार, हे रोग नेमके होतात कशामुळे? तुमका आमका सगळ्यांकाच माहिती असत की डासांमुळेच होतात, मच्छरींमुळेच होतात। पण तुमका ह्या माहिती हा काय की हे डास, हे मच्छरी उत्पन्न खैसून होतात? हां, तर मंडळी, ही डासांची अळी खरा म्हणजे आपल्या आजूबाजूच्या परिसरात साचलेल्या स्वच्छ पाण्यात तयार होतात। त्या पाणी खेच्यात साचता, तर आपल्या परिसरात प्लास्टिकची गलासा, ते द्रोण, नारळांचे करटे, फुटकी कॅना, काचेचे फुटलेले बरणे, कप, पत्र्याचे डबे, बाटले, त्यांची बुचा, झाडांचे कुंडे, शिवाय लहान मोठी बॅरला, झाकण नसलेली टाकी, तर ह्या इतक्या सगळ्या गोष्टींमध्ये पावसात पाणी साचता। आणि मंडळी, ह्यो व्हिडिओ आता बनवचा खरा कारण म्हणजे ह्यो श्रावण महिनो। तुम्ही म्हणशात कशाक? तर अशासाठी की श्रावणात पाऊस जास्त नसता, ऊन पण पडत असता मधी मधी। तर ह्या पडणाऱ्या उन्हामुळे हे जे काय आता तुमका मी जे काय गोष्टी सांगितलं की ज्याच्यात पाणी साठता, त्या साठलेल्या पाण्यात सूर्यप्रकाश पडता आणि डासांची अळी मोठ्या प्रमाणात तयार होतात आणि मग थैसर हे डेंगू मलेरियाचे डास उत्पन्न होतात। त्याच्यामुळे आत्ताच कामाक लागा आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरात जर हे पाणी साठणारे गोष्टी असतील तर त्यांची आत्ताच विल्हेवाट लावा। ते उपडी घालून ठेवा, वेळोवेळी ते रिकामे करीत राहा, म्हणजे मग त्याच्यात डास उत्पन्न होऊचे नाही आणि आपल्याक डेंगू मलेरिया होऊचो नाही। तर कशी वाटली ही माहिती तुमका? ता कमेंट करून माका नक्की सांगा। धन्यवाद।